नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 20 तारखेच्या केमिस्ट्रीच्या बोर्डाच्या पेपरला येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या काही रिॲक्शन्सबद्दल डिस्कस करत आहोत। मित्रहो, सगळ्यात महत्त्वाच्या काही नेम रिॲक्शन जसं की तुम्ही पाहता इथं स्क्रीनवरती हॅलोजन एक्सचेंज ही एक हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधली खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे। या रिॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की दोन रिॲक्शन्स आहेत एकूण हॅलोजन एक्सचेंजमध्ये, एक आहे फिनकेल्स्टेन रिॲक्शन आणि दुसरी आहे स्वार्ट्झ रिॲक्शन। सो फिनकेल्स्टेन रिॲक्शनमध्ये काय होतं मित्रांनो, तर अल्किल क्लोराइड्स असतील किंवा ब्रोमाइड्स असतील ते सोडियम आयोडाईड सोबत रिॲक्ट केले जातात आणि सोडियम आयोडाईड सोबत रिॲक्ट करत असताना इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन ही रिॲक्शन घडून येते आणि त्याचा जो प्रॉडक्ट असतो मित्रांनो तो असतो अल्किल आयोडाईड। सो सोडियम क्लोराइड किंवा जर ब्रोमाइड असेल तर तो प्रेसिपिटेट होतो। ॲरो डाऊनवर्ड इंडिकेट्स दॅट प्रेसिपिटेशन ऑकर्स। म्हणून फिनकेल्स्टेन रिॲक्शनमध्ये क्लोराइड्स आणि ब्रोमाइड्स जे की अल्किल हॅलाइडच आहेत त्यांचा दुसरा एक अल्किल हॅलाइड तयार होतो तो म्हणजे आयोडाईड। म्हणून फिनकेल्स्टेन रिॲक्शनचा जो मेन प्रॉडक्ट आहे तो लक्षात ठेवा की क्लोराइड्स आणि ब्रोमाइड्सपासून आयोडाईड बनवणं। थोडक्यात काय, फिनकेल्स्टेन या नावामध्ये तुम्ही बघा आय असं दोन वेळा आलेलं आहे। सो फिनकेल्स्टेन या शब्दामध्ये तुम्ही आय रिपिटेशन जास्त आहे म्हणून असं लक्षात ठेवू शकता आयोडाईड तयार होतोय। त्यानंतर काही पण ट्रिक्स आपण वापरू शकतो जे की आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हेल्पफुल झालं पाहिजे। सो आयोडीन इज द प्रॉडक्ट, अल्किल आयोडाइड्स आर फॉर्म्ड। त्याच्यानंतर दुसरी जी रिॲक्शन आहे मित्रांनो तो आहे स्वार्ट्झ रिॲक्शन। स्वार्ट्झ रिॲक्शनमध्ये आपण काय करतो, परत एकदा अल्किल क्लोराइड्स असतील किंवा ब्रोमाइड्स असतील त्यांना आपण जे मेटॅलिक फ्लोराइड्स आहेत जसं की इथं सिल्वर फ्लोराइड आहे, मर्क्युरीसुद्धा चालू शकतो आणि त्याच्यापासून आपण जो प्रॉडक्ट बनवतो तो आहे अल्किल फ्लोराइड मित्रांनो। सो या रिॲक्शनमधला जो मेन प्रॉडक्ट आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या, फ्लोराइड तयार होतो। सो स्वार्ट्झ रिॲक्शन म्हणलं की फ्लोराइड लक्षात ठेवायचं आणि फिनकेल्स्टेन रिॲक्शन म्हटलं की आयोडाईड लक्षात ठेवायचा। खूप सोप्या आणि साध्या सरळ रिॲक्शन्स आहेत ज्या की आपल्या सेक्शन एमध्ये बोर्डाच्या सेक्शन एच्या पेपरमध्ये हमखासपणे या रिॲक्शन विचारले जातात मित्रांनो। एकतर याच्यावरती MCQ येतोय बोर्डामध्ये, खूप वेळा रिपिटेशन झालेलं या दोन्ही रिॲक्शनचं, किंवा तुम्हाला सेक्शन बी मध्ये सुद्धा याच्यावरती प्रॉडक्ट काढण्यासाठीची रिॲक्शन विचारली जाऊ शकते। लक्षात ठेवा, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन इन्क्लूड्स टू रिॲक्शन्स, फिनकेल्स्टेन रिॲक्शन अँड स्वार्ट्झ रिॲक्शन। ओके, सो या पद्धतीने आपण नेम रिॲक्शन्स वन बाय वन डिस्कस करत जाणार आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा येणाऱ्या 2025च्या 20 फेब्रुवारीच्या पेपरला याच्यावरती 100% क्वेश्चन असणार आहे। सो अल्किल क्लोराइड्स वापरले, ब्रोमाइड्स वापरले तर अल्किल आयोडाईड तयार झाले, ती असेल फिनकेल्स्टेन रिॲक्शन, आणि अल्किल क्लोराइड्स ब्रोमाइड्सपासून जर आपण अल्किल फ्लोराइड बनवले तर ती असेल मित्रांनो स्वार्ट्झ रिॲक्शन। थँक्यू।